तुमच्या आयुष्यात हे तुम्ही कधी चालू केलं, की आत्म्याशी बोलणं असेल किंवा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता, ते कधी चालू मी केलं? जेव्हा रेकी हिलिंग मध्ये आले हं. तर मास हिलिंग घेते मी रेकीसचा. तर जेव्हा मास हिलिंग घेते किंवा फॅमिली कॉन्स्टिलेशन घेते, सगळ्यात मेन उदाहरण म्हणजे फॅमिली कॉन्स्टिलेशनचं घ्या. जिवंत व्यक्तीला अंगात घेणे आणि त्यांच्या हेल्थचा इश्यू असेल तो रिलीज करणे किंवा त्यांना कुणाबद्दल राग असेल तो हील करणे, ह्याला कॉन्स्टिलेशन्स बोलतात. आणि XYZ क्लायंटचं काम आम्ही करत होतो. सडनली एक फिमेल स्पिरिट आली आणि तिला घेऊन आदळायला लागली आणि ती मला सांगते की माझ्यावर 5-6 जणांनी रेप केलंय आणि मला असं असं ह्या जंगलमध्ये फेकलंय, तर तुम्ही त्याचा बदला घ्या. त्यात ती स्पष्ट, मग मी म्हणलं की ती गोष्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला या युनिव्हर्समधून या युनिव्हर्सली रिलीज करते, राईट एनर्जीमध्ये रिलीज करते. तर शी सेड नो, मला बदला घ्यायचा. अँड शी वॉज डेस्पिरेट आणि तिथे सांगायला आली. तेव्हा मला कळलं पहिल्यांदा की स्पिरिट येऊन कसे बोलतात. जसं तुम्ही माझ्याकडे येता तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन, तसे स्पिरिट्स पण येतात प्रॉब्लेम घेऊन. आणि मग मी तिला रिक्वेस्ट केली पण ती ऐकायला तयार नव्हती. ती 3 वेळा मी बोललो की मी तुला अशाशा हे जे तू तळतळतेस, हे जे इथे तिथे भटकतेस, यातून मी तुला रिलीज करते, मला काय नको. पण ती परमिशन नाही दिली. ती नाहीच, मला तू हे करून दे. मग आय सेड, मग मी तिला रिलीज केलं. माझ्या स्टुडंट्सच्या बॉडीतून रिलीज केलं. युनिव्हर्समध्ये रिलीज नाही केलं, स्टुडंटच्या बॉडीतून काढलं. कारण ती तिला आदळायला लागली आणि तिला त्रास व्हायला लागला.